नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. तुम्ही कमेंटमध्ये इतके काहीतरी मजेशीर प्रश्न विचारत असता किंवा इतक्या छान कमेंट करत असता की मला त्यावरती खरंच खूप बोलावं असं वाटतं. माझ्या मनातला तुमच्या मनातला प्रश्न हा जेव्हा एकच असतो, त्यावेळेला हे विचारसुद्धा जेव्हा आपले जुळतात, त्यावेळेला मला असं वाटतं की नाही, मी तुमचे विचारसुद्धा ह्या चॅनलवरून मांडले पाहिजेत. तर एका कमेंटमध्ये लिहिलेलं होतं की मॅडम, माझ्या मिस्टरांना फॅन चालत नाही, थंडी वाजते आणि मला फॅनशिवाय झोप लागत नाही. आणि मला असं वाटलं की खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. घरोघरी हा प्रॉब्लेम आहे, फॅनचा प्रॉब्लेम आहे हा. कारण की नवऱ्याला थंडी वाजत असते, बायकोला क्षणात थंडी वाजत असते आणि क्षणात उकडत असतो. हा प्रॉब्लेम बायकांचा फारच आहे बरं का. मग त्यामुळे कळत नाही की हे एका बेडरूममध्ये झोपल्यानंतर एकाने पांघरूण घेऊन झोपायला पाहिजे, नाही तर एकाने उकडत झोपायला पाहिजे. ए सीच्या वेळेलासुद्धा हाच प्रॉब्लेम असतो. कुणाला हवं असतं 25, कुणाला हवं असतं 18. त्यामुळे ए सी लावला तरी हा प्रॉब्लेम असतोच. मग रात्रभर नवरा बायको दोघंही एकाने पंखा लावायचा, एकाने पंखा बंद करायचा, एकाने पंखा लावायचा, एकाने पंखा बंद करायचा थोड्या थोड्या वेळाने. अशी ही डिस्टर्ब स्लीप सारखी ही चालूच असते. आणि हे मला वाटतं की 90% घरामध्ये हा प्रॉब्लेम असतो बरं का. तर मग हे असं का होत असतं पहिलं सांगते, आणि यावरती उपाय काय हा सुद्धा मी नंतर सांगणार आहे. एकतर बायकांना दर महिन्याला हे मेन्स्ट्रुअल सायकल चालू असते. दर महिन्याला बायकांची ही आहेच. दर 28 दिवसांनी पाळी येत असते, मासिक पाळी येत असते. आणि त्यांना हे त्यामुळे असं काही वेळेला थंडी वाजत असते, काही वेळेला उष्णता होत असते. काही वेळेला बायकांना कसं होतं की त्यांची पाळी यायच्या काळामध्ये त्यांना खूप उकडायला लागतं आणि मग त्यानंतर एकदमच थंडी वाजायला लागते. काही स्त्रियांना पाळी यायच्या वेळेला थंडी वाजायला लागते आणि पाळी आल्यावरती उकडायला लागतं. बरं, हे असं का, हे पण काही सांगता येत नाही. त्यात जर का स्त्रिया मेनोपॉजमध्ये असल्या की झालंच. हा मेनोपॉजल सिंड्रोममध्येच त्यांना हॉट फ्लॅशेस होत असतात. इस्ट्रोजन कमी कमी होत असतं शरीरामधलं, लेवल कमी होत असते आणि त्यामुळे उकडायला लागतं. कारण ही जी इस्ट्रोजन लेवल असते ती स्त्रियांच्यामध्ये उष्णता कंट्रोल करत असते. तर त्यामुळे त्यांना हॉट फ्लॅशेस होत असतात. क्षणात असं उकडायला लागतो, घाम दरदरून सुटतो. आम्ही तर मैत्रिणी जेव्हा बसलेल्या असतो तेव्हा त्यातली एकटी पंखा लावा, पंखा लावा, पंखा लावा असं अचानक करायला लागते. आणि थोड्या वेळाने तीच जर पंखा बंद करणार काय, म्हणजे क्षणामध्ये तिला उकडायला लागतं, क्षणामध्ये थंडी वाजायला लागते. आणि हे असं बऱ्याच वेळेला बहुतेक स्त्रियांना हा त्रास होतच असतो. एकतर त्यांचा दिवसभर त्या गॅससमोर काम करत असतात, त्यामुळे त्यांना त्यावेळेला खूप जास्त उकडत असतो. नंतर जेव्हा झोपायला जातात त्यावेळेला नाही म्हटलं तरी गॅससमोर काम करायचं, दिवसभर घरात काम करायचं, त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज जास्त झालेल्या असतात. ते कपडेसुद्धा गरम झालेले असतात. पुरुषांचं कसं होतं, पुरुष बाहेरून आल्यानंतर घरात आल्यानंतर कपडे बदलतात. ते घरातले कपडे जे असतात ते गार असतात. दिवसभर घातलेले जे कपडे असतात त्या आपल्या अंगातल्या उष्णतेने, बाहेरच्या उष्णतेने ते कपडे गरम झालेले असतात. त्यामुळे स्त्रियांनीसुद्धा काय करायला पाहिजे माहिती आहे की झोपायला जाताना कपडे बदलायला पाहिजेत. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे आपला, म्हणजे ते कपडे जे असतील ना ते आपले गार असतील. मग तुम्ही म्हणणार मॅडम असं किती कपडे पडणार, असं जर का सगळ्यांनीच कपडे बदलायचे ठरवले तर एवढे कपडे रोज धुवायचे का, हा प्रश्न तुम्ही मला विचारणारच. पण हे बघा, तुमचा जर का हा प्रॉब्लेम असेल तर मग त्यावरती मला सोल्युशन तर तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे, आणि जे मी सुद्धा करते. कारण की शेवटी एकदा एक लक्षात ठेवा, मी पण स्त्री आहे. आमच्यामध्ये सुद्धा हे हार्मोनल प्रॉब्लेम असतातच. हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे हा प्रॉब्लेम असतोच. बरं, असं काही नाही आहे, जसं जसं वय व्हायला लागतं तसं स्त्रीला जशी फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागतात, स्वयंपाकघरातलं काम कमी व्हायला लागतं, त्यावेळेला स्त्रियांना हळूहळू उष्णता कमी व्हायला लागली असं अंगातली जाणवायला लागतं आणि त्यांना थंडी जास्त वाजायला लागते. बऱ्याच वेळेला ह्या ज्या गोष्टी असतात, पुरुष आणि स्त्री जेव्हा दिवसभरामध्ये ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत, परंतु जेव्हा माणूस झोपायला जातो
त्यावेळेला हे नक्की लक्षात येतं, एकाला उकडत असतं आणि एकाला थंडी वाजत असते. आणि हा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये, मग ज्यांच्या घरामध्ये शक्य आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या खोलीत झोपणं हा एकच त्याच्यावरचा पर्याय. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, नवरा बायकोनी कायमच एका खोलीत झोपलं पाहिजे असं नाही. पूर्वी कुठं बेडरूम्स होत्या? नव्हत्या पूर्वी बेडरूम्स. नंतर ही बेडरूम सिस्टीम आलेली आहे. मग त्यामुळे पूर्वी कसं होतं की कोणीही कुठल्याही खोलीत झोपत होते हो. मग तसं जर का तशी सिस्टीम आपण आपल्या घरात ठेवली तर पंखेवाले सगळे एका खोलीत, ज्यांना पंखा पाहिजे ते एका खोलीत झोपतील, न पंखा पाहिजे ते एका खोलीत झोपतील. पण ही बेडरूम सिस्टीम जेव्हापासून आली तेव्हा एक प्रेस्टिज, तो आपला बेड, आपल्या बेडवरती ते दोघांनी झोपायचं. म्हातारपणी तर काही वेळेला खरंच काही गरज पण नसते या सर्व गोष्टींची. जिथे आपल्याला कम्फर्टेबल झोप येईल त्या ठिकाणी झोपलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला लाईट पाहिजे असतो, एखाद्या व्यक्तीला लाईट चालत नाही, झिरोचा लाईट चालत नाही, आणि एखाद्या व्यक्तीला झिरोचा लाईट असल्याशिवाय झोपच येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? समजा झिरोचा लाईट एखाद्याला चालतो आणि एखाद्याला चालत नाही, मग त्यावेळेला काय करायचं? मग बाथरूममधला लाईट झिरोचा चालू ठेवायचा. मग तुम्ही म्हणाल रात्रभर लाईट चालू ठेवायचा का? असं कसं चालू ठेवायचा? वीज फुकट जाते. मी तुम्हाला एक सांगू, म्हातारपणी अजिबात अंदाज येत नाही आपण कुठे झोपलेलो आहोत. मग त्यावेळेला ती पायरी दिसत नाही, फरशीवरती पाणी पडलेलं असतं, किंवा लक्षात येत नाही आपण नेमकं कुठं झोपलो आहे. तर अशा वेळेला बाथरूममधला लाईट लावून ठेवायचा, जरा बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडा ठेवायचा, म्हणजे बाथरूम कुठं आहे हेही कळतं. बाथरूममधनं बारीक अशी लाईटची एक तिरीपसुद्धा येत राहते आणि डोळ्यावरती लाईट पडत नाही. कारण मी तुम्हाला म्हटलं की एकाला लाईट लागतो आणि एकाला लाईट लागत नाही, आणि म्हातारपणी लाईट कुठेतरी असणं हे आवश्यक असतं. तो लाईट ठेवला पाहिजे, कारण म्हातारपणी अंदाज येत नाही आपण कुठे झोपलो याचा. चक्कर येऊ शकते, काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे लाईटचा हा प्रॉब्लेम असा हा आपण सॉल्व करून घ्यायचा. आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे बेडरूमचा जो प्रॉब्लेम आहे, तर एक हे बघा, 2 बेडरूम्स असतील तुमच्याकडे, काय आहे माहिती आहे का, आपली मुलं आता जेव्हा शिकायला म्हणून बाहेर जातात त्यावेळेला आपल्या खोल्या बंदच असतात. आणि मग त्यामुळे तुम्ही दुसरी बेडरूम जी आहे ती दुसरी बेडरूम तुम्ही एकानी एका आणि एकानी एक असे वापरू शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? मग त्याच्यात एकानी लिहिलेलं आहे, मॅडम ते रात्री अपरात्री जर का घुसमटायला लागलो, श्वास घुसमटायला लागला, कसं तरी व्हायला लागलं तर शेजारी कोणतरी पाहिजे, म्हणून त्यामुळे हे 2 बेडरूममध्ये झोपल्यावरती टेन्शन येतं, प्रेशर येतं, असं सुद्धा एकांनी लिहिलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगू, हे टेन्शन येतं, प्रेशर येतं हे फक्त पहिल्या दिवशी होईल तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला छान झोप लागेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे प्रेशर वगैरे असं काही येणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं की समजा रात्री अपरात्री काही लागलो तर शेजारी माणूस पाहिजे. मी तुम्हाला एक आमच्याच एका पाहुण्यामध्ये घडलेली एक सांगते गोष्ट म्हणजे घडलेलंच सांगते. साधारणतः ह्याच एजमध्ये, आमच्याच एजमधले ते दोघं जणं नवरा बायको. आता हे बघा, घरात आजकाल कुणाचीच मुलं नसतात, सगळे आपापल्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. मग हे दोघंच जणं घरामध्ये होते. जेवण करून रात्री झोपले होते दोघं जणं, दोघंही बेडरूममध्येच आहेत. आता हे बघा, शेवटी एक जण काहीतरी बाथरूमला उठत असतो, करत असतो. त्याप्रमाणे जेव्हा सकाळी त्या घरातले मिस्टर बाथरूमला उठले साधारणतः 5, 5:30, 6 वाजता, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की शेजारी बायको जी झोपलेली आहे ती रात्री जशी झोपली होती तशीच झोपलेली आहे. म्हणजे एका कुशीवर अशीच्या अशीच झोपलेली आहे. ठीक आहे, त्यांनाही त्यात काही वाटलं नाही. लागते ना काही वेळेला गाढ झोप. ते बाथरूममध्ये जाऊन आले आणि बाथरूममध्ये जाऊन आल्यावरती त्यांना वाटलं म्हणून त्यांनी लाईट लावून बघितला. आणि त्यांना असं, माणूस जरी झोपलेला असला तरी चेहऱ्यावर एक विशिष्ट भाव असतात बरं का. जिवंत माणसाच्या चेहऱ्यावरती विशिष्ट भाव असतात झोपताना सुद्धा. आणि त्यांना असं लक्षात आलं की नाही, असं पांढरा फटक्का पडलेला चेहरा. त्यांना असं वाटलं की त्यांनी हलवलं. अगं उठतेस का? म्हणजे रात्रभर एकाच कुशीवर झोपलेली आहे म्हणून त्यांनी हलवलं. आणि हलवल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की थंड सगळंच. शेजारीच झोपलेले होते तरीसुद्धा कळलं नाही, गेलेलंच कळलं नाही.
असं बऱ्याच वेळेला होतं मासिव्ह हार्ट अटॅक. त्यामुळे आपल्याला जे वाटतं की हाक मारायला पाहिजे, कोणाला तरी घुसमटायला लागलं तर काय करायचं, ह्या गोष्टी मनातनं काढून टाका. आपल्याला काही होणार नाही आणि झालं तर त्यावेळेला काही ना काहीतरी हेल्प मिळायची असेल तर मिळते, नाही मिळायची असेल तर नाही मिळत, असा विचार मनामध्ये ठेवा. आणि तुम्ही म्हणाल की हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे विचार? हा पॉझिटिव्ह विचार आहे. अति काळजी करू नका, अति चिंता करू नका. मला काय होईल किंवा माझ्या पार्टनरला काय होईल, ही चिंता अशी जर का करत बसलात तर बाहेरगावी असलेल्या मुलांना काय होईल, यांना काय होईल, त्यांना काय होईल, अशी सतत सगळ्याची चिंता करायची एक मनाला सवय लागते. त्यामुळे ही चिंता अजिबात मनात ठेवू नका. मला आजही हेही तुमच्याशी बोलायचं होतं. आणि मगाशी आपण बोलत होतो फॅनविषयी. तर बायकांना जरा मोबाईलवर बसायची सवय असते. तर मला असं वाटतं की त्यांनी एकतर दुसरी बेडरूम चूज करावी, नाहीतर हॉलमध्ये त्यांना बऱ्याच वेळेला टी व्हीसुद्धा बघायचा असतो. टी व्ही बघत, मोबाईल बघत आपण हॉलमध्ये आरामात झोपू शकतो. आणि एकदा समजा एखाद्या गोष्टीची सवय लावून घेतली, तर मग आपण कम्फर्टेबल राहतो. आपल्याला काही तीच खोली पाहिजे, तोच बेड पाहिजे, असं लागतंच असं काही नाही आहे. त्यामुळे एकाला फॅन लागतो आणि एकाला फॅन लागत नाही. आणि हे बऱ्याच वेळेला म्हातारपणीसुद्धा फार अवघड होतं बरं का. एकाला थंडी वाजत असते, एकाला उकडत असतं. मग अशा वेळेला काय करायचं? तर आजकाल आहेत हो. मग तुम्ही म्हणाल मॅडम सगळ्यांचीच घरं कुठं मोठी आहेत, असं आहे तसं आहे. ज्यांची घरं मोठी आहेत त्यांनाच हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत. ज्यांची घरं मोठी नाही आहेत त्यांना, ज्याला उकडत असतं तो फॅन लावत असतो, आपल्या बाजूला फॅन करून ठेवत असतो. ज्याला उकडत नसतं त्याला थंडी वाजत असते, तो फॅन तसाच वर चालू असतो आणि तो पांघरून घेऊन झोपत असतो. तक्रार करायला ज्याच्याकडे ऑप्शनच नाही आहे, पर्यायच नाही आहे, ती व्यक्ती तक्रार करतच नाही. पण तक्रार कोण करतं? ज्याच्याजवळ ऑप्शन आहे, पर्याय आहे, ती व्यक्ती मात्र तक्रार करत राहते. बरोबर ना?